आपण बघत होतो रेशो आणि प्रपोर्शन. ठीक आहे, स्क्रीनवर आपल्याला एक क्वेश्चन दिसतोय. 3 संख्यांचे गुणोत्तर 5 7 3 आहे व प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळवल्यानंतर या संख्यांची बेरीज, ठीक आहे, 99 होते. तर सर्वात लहान संख्या शोधा. सगळ्यात लहान संख्या म्हणजे काय? सगळ्यात लहानवाला रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा. सगळ्यात लहान रेशो कोणता आहे? हा 3 आहे. ठीक आहे, आपल्याला ते 3 फाइंड आउट करायचं. ओके, प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळवल्यानंतर रेशो 3 आहेत. रेशो जर का 3 असतील तर संख्या सुद्धा किती असतील? 3च असणार आहेत. मग तिन्ही संख्यांमध्ये 8 ऍड केलेले आहेत. म्हणजे किती ऍड केलेत त्यांनी मिळून? 24 ऍड केलेत. ठीक आहे, प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळून 3 संख्यांमध्ये किती झाले त्याचे? 24. बरोबर आहे. आणि या सगळ्यांची बेरीज किती सांगितली त्यांनी? 99. बरोबर. 24 ही तर संख्याच आहे ना. हे जरी आपल्याकडे 5 7 आणि 3 हे जरी गुणोत्तराच्या याच्यामध्ये असले, रेशोमध्ये असले, तरी 8 ही संख्याच आहे. 8 हा रेशो कोणाचा सांगितलाय का? नाही सांगितलेला. 8 ही संख्याच सांगितलेली आहे. ठीक आहे, मग आपण 24 ही संख्या जी काही आलेली आहे माझी, ती आपण 99 या संख्येमधून वजा करून टाकू. 24 कुठनं आले? प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळवलेले आहेत, त्याच्यामधनं ते 24 आलेले. मग ते 24 आपण काय केले? 99 ही जी संख्या दिलेली आहे, 99 हा पण रेशो नाहीये, 8 हा पण रेशो नाहीये, 24 हा पण रेशो नाहीये. रेशो कोणते आहेत? फक्त 5 7 आणि 3, कारण की ते गुणोत्तर दिलेलं आहे तिथे त्यांनी. ठीक आहे, मग आपण काय केले? जे 24 आहेत ते आपण 99 मधनं वजा केले. ठीक आहे, जे आपण ऍड केले होते ते आपण वजा करून टाकू. किती झाले मग? 99 वजा 24 किती येतात? 75. आता आपलं गणित सुरू होतं. ठीक आहे, 5 आणि 7 12, 12 आणि 3 15. ठीक आहे, बघा माझ्या, आता हा डायरेक्ट लिहून देतो तुम्हाला. माझ्या 15 या रेशोला त्यांनी 75 ही संख्या मोजली. बरोबर आहे, येतं लक्षात? माझ्या 15 या रेशोला त्यांनी 75 ही संख्या मोजलेली आहे. तर माझ्या 3 या रेशोला ते किती मोजतील? येतं लक्षात? सिंपल आहे. 15 ने भाग दिला याला, 75 ला किती आले? 5. 15 5 75. बरोबर आहे. आणि परत 3 गुणिले 5 किती येतील? 15. तर माझी सगळ्यात लहान संख्या, हे 3 कशासाठी घेतले? या लहान संख्येचे घेतले. इथं हा इथं असं 3 घेतलंय. लहान संख्या मागितली त्यांनी आपल्याला, म्हणजे लहान रेशो काढायचा. लहान रेशो आपण ठेवला. 15 या रेशोचे 75, तर 3 या रेशोचे किती? हेच केलंय आपण इथे, दिसतंय तुम्हाला इथे. ठीक आहे, किंवा मग डायरेक्ट या 3 नी 15 ला भाग देऊन जरी केलं तरीही चालतं, कारण की शेवटी काटाकाटी तुम्हाला जशी करता येते तशी करा, लवकरात लवकर करा फक्त. ठीक आहे, सर्वात लहान संख्या आपली ती किती निघाली? 15 निघालेली. ओके, पुढचं उदाहरण बघू. 2 संख्यांचं गुणोत्तर. बघा आता याच्यामध्ये थोडंसं एक नवीन आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की मी आता जो काही पॅटर्न तुम्हाला इथे स्क्रीनवर लिहून देणार आहे तो माइंडमध्ये ठेवा, लक्षात ठेवा, कारण की तो आपल्याला वयवारी म्हणजे एज, प्रॉब्लेम ऑन एजेस याच्यावर एवढा उपयोगी पडणार आहे. त्या एकाच ट्रिकवर, त्या एकाच फॉर्मॅटवर सगळे वयवारीचे गणित सोडवता येतात आपल्याला. ठीक आहे, फक्त आता मन लक्ष द्या. काय झालंय, त्यांनी सुरुवातीला आपल्याला एक गुणोत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, क्वेश्चन वाचून घेऊ आधी आपण. 2 संख्यांचं गुणोत्तर 3:4 आहे. प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यास. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताल की दादा इथे आपण 16 घेऊयात. नाही, गरज नाही. का? कारण की पुढे संख्या नाही तर गुणोत्तरच नवीन आलेलं आहे. ठीक आहे, 8 मिळवल्यानंतर त्या संख्यांचे गुणोत्तर किती झाले? 5/6 झालेले आहे. हे तर लक्षात? ठीक आहे, तर त्या संख्या शोधा. आता आपण इथे 8 आणि 8 16 घेणार आहेत का? इथे नाही. का? कारण की समोर पण गुणोत्तरच दिलेलं आहे. आता बघा, लक्षात घ्या कसं करायचं. आपण काय करू? सगळ्यात पहिले जुनवाले जे काही गुणोत्तर आहे 3:4 ते लिहून घेऊ. ठीक आहे, लिहून घेतलं. त्याच्या ठीक खाली आपण थोडंसं अंतर देऊन 5/6 हे गुणोत्तर लिहून घेऊ. राईट. तुम्हाला सगळ्यात पहिले एक गोष्ट चेक करायची आहे की ह्या दोन्हीही रेशोमध्ये मला अंतर सेम पाहिजे. ठीक आहे, दोन्ही रेशोमध्ये अंतर सेम पाहिजे. ह्या दोघांमध्ये किती अंतर आहे? 1चं अंतर आहे. ह्या दोघांमध्ये किती अंतर आहे? 1चं अंतर आहे. बरोबर, इथं पण 1चं अंतर आहे, इथं पण 1चं अंतर आहे. आता गणित आपलं इथून बरोबर पुढे सुरू होईल. ठीक आहे, मग त्यांनी काय सांगितलंय? 8 मिळवल्यानंतर कशामध्ये 8 मिळवलेत त्यांनी? 3 आणि 4 ह्या जे 2 रेशो आहेत यांच्या संख्यांमध्ये 8 मिळवले. ठीक आहे, हे असं ड्रॉ करून घ्या. किती मिळवलेत त्यांनी? बरं, ठीक आहे, रेशो कितीने वाढलाय? 2 ने वाढलेला आहे. बघा, 3 वरून 5 वर रेशो गेलाय.
आणि इकडनं 4 वरून 6 वर रेशो गेलाय. ठीक आहे, हा रेशो वाढलेला तुम्हाला दिसतोय केव्हा, जेव्हा मी 8 मिळवलेत. येतं लक्षात, 8 मिळवलेत तेव्हा 2 एवढा रेशो वाढलाय. ही झाली संख्या नंबर, हा झाला रेशो. येतं लक्षात. बघा आता परत एकदा मी नीट समजून सांगतो तुम्हाला. 3/4 हे आपण गुणोत्तर लिहून घेतलं, त्याचं थोडंसं अंतर खाली देऊन आपण 5/6 हे गुणोत्तर लिहून घेतलं. ठीक आहे, मग चेक केलं की ह्या दोन्हीही रेशोमध्ये मला समान अंतर हवंय, म्हणजे ती सेम वाढलेलीच हवेत. ठीक आहे, म्हणजे इथे 1 आहे आणि इथं 3 आहे, नाही जमणार. वर इथे 1 आहे आणि इथे खाली 5 आणि जे काय असेल तर खालच्या रेशोमध्ये जर का 3चा फरक असेल, नाही जमणार. तो रेशो तुम्हाला सेम करून घ्यावा लागेल. तशा टाईपचे गणित पुढे येतील किंवा मग वयवारीमध्ये तर 100% तसेच गणित असतात सगळे. ठीक आहे, मग आता मला सांगा रेशो कितीने वाढलाय, 5ने वाढलाय. केव्हा, जेव्हा आपण 8 ही संख्या मिळवली, ऍड केली आहे त्याच्यामध्ये, मिसळल्यास. बरोबर आहे. आता मला सांगा 2 रेशो म्हणजे 8, तर 1 रेशो म्हणजे किती असेल, 4. बरोबर आहे. मग 3 रेशो म्हणजे किती असेल, 1 म्हणजे 4 तर 3 म्हणजे किती, 12. 4 म्हणजे किती, 16. हे काय आलेत, ह्या संख्या आलेत. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं, तर त्या संख्या शोधा. बघा. ठीक आहे, बरं याला आपण क्रॉस चेक करून बघूयात की दादा तू म्हणतोय तर खरंच आहे का तसं म्हणून. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं, आता माझ्या संख्या कोणत्या आल्यात, 12 आणि 16. ठीक आहे, 12 आणि 8 किती होतात, 20. ठीक आहे, 16 आणि 8 किती होतात, 24. ठीक आहे, याच्यामध्ये काही ना काहीतरी अवयव कॉमन आहेत जे आपल्याला काढायचे आहेत, म्हणजे भाग द्यायचा आणि मग आपल्याला प्रॉपर रेशो आणायचा. ठीक आहे, 20 आणि 24 कितीने भाग देऊ शकतो आपण, 4ने भाग देऊ शकतो. 4 पंचे 20, 4 सख 24. आलाय का रेशो तोच. बरोबर. बघा क्रॉस चेक करून सुद्धा बघितलं, ट्रिक बरोबर काम करतीये. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. पुढच्या गणितामध्ये तुम्हाला कळून जाईल. 2 संख्यांचं गुणोत्तर 8/3 आहे. ठीक आहे, हा थोडासा डिफरंट प्रॉब्लेम आहे पण काय हरकत नाही. बघा 8/3 गुणोत्तर आहे, यांच्यातील फरक 75 आहे. तर त्या संख्यांची बेरीज काढा. सिंपल आहे. रेशो मधला फरक विचारलाय म्हणजे रेशोची वजाबाकी करायची. अद्याप तुम्हाला हे पाठ झालेलं असणार. रेशोची वजाबाकी किती आहे, 5. माझ्या 5ला त्यांनी किती सांगितलंय, 75. बरोबर आहे. तर माझ्या संख्यांची बेरीज म्हणजेच काय, गुणोत्तराचीच बेरीज करायची आहे त्यांना. गुणोत्तराची बेरीज किती, 8 आणि 3 11. सेम माझ्या 5ला त्यांनी 75 म्हणले, माझ्या फरकाला त्यांनी 75 म्हणले. बरोबर आहे. तर माझ्या बेरजेला म्हणजेच माझ्या 11ला ते किती म्हणतील, लावा इथे. 5ने 75ला भाग दिला, उत्तर आलं 15. 15चा गुणाकार 11 सोबत. कुठल्याही संख्येचा गुणाकार 11 सोबत करताना युनिट प्लेट जशाला तसं लिहायचं. मग ह्या दोघांची बेरीज करायची, ती इथे लिहिली आणि मग उरलेला हा जो पुढचा अंक आहे तो जशाला तसा लिहिला. उत्तर किती आलं, 165. क्रॉस चेक करून बघायचंय, तसंही करून बघा. ठीक आहे, 5ला त्यांनी किती म्हणले, 75. बरोबर आहे. 1ला किती म्हणतील, 15. ठीक आहे, हे आपण रेशो फक्त काढून घेतो. 5 या रेशोला त्यांनी 75 ही संख्या दिली आहे, 1 या रेशोला त्यांनी 15 ही संख्या दिली आहे. 8 या रेशोला किती देतील, म्हणजे याची 8 पट केली तर याची पण 8 पट करायला लागेल, 120. बरोबर आहे. 3 या रेशोची किती होतील मग, 45. या दोघांची बेरीज किती येते, 165. 8 आणि 3 ची बेरीज 11. 11 म्हणजेच 165. तर इथे 120 आणि 45 म्हणजे 65. ठीक आहे, आय होप तुम्हाला लक्षात येत असेल. एक टेबल व खुर्ची यांच्या किमतीचे गुणोत्तर, एक मिनिट, एक टेबल व खुर्ची यांच्या किमतीचे गुणोत्तर 5/7 आहे. ठीक आहे, एका खुर्चीची किंमत 225 रुपये असल्यास 3 टेबलांची किंमत काढा. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला नीट लक्ष द्यावं लागेल आणि प्रत्येक गोष्ट कशी का चेंज होतीये त्याच्याकडे फक्त शांततेने लक्ष द्या. बघा मी काय म्हणतोय की गुणोत्तर 5/7 आहे ना, तर आपण त्या संख्याच पकडूया. ठीक आहे, की खुर्चीची किंमत आहे 5 युनिट पकडूया आपण आणि टेबलची किंमत 7 युनिट पकडूया.
युनिट म्हणतोय, 5 रुपये पण नाही, 500 रुपये पण नाही, 5000 रुपये पण नाही, 5 युनिट फक्त. ठीक आहे. एका खुर्चीची किंमत 225 आहे, म्हणजे 5 या युनिटची त्यांनी किंमत किती सांगितली आहे? 225. राईट. 5 या युनिटची किंमत किती सांगितली आहे? 225. मग 1 युनिटची किंमत किती असेल? 45. बरोबर आहे. एका युनिटची किंमत किती आली आहे? 45 आली आहे. राईट. आपण आता काय करणार आहेत? 7 या युनिट बद्दल बोलूया. याची 7 पट केली तर 45च्या 7 पट करा. बरोबर आहे. 7 चौक 28 आणि 15 म्हणजे किती झाले? 315. राईट. एका खुर्चीची किंमत किती झाली आहे? ही झाली खुर्चीची किंमत. एका खुर्चीची किंमत 200, सॉरी तेच लिहितोय परत मी. ही काय झाली? चेअरची किंमत. ठीक आहे. ही काय झाली? टेबलची किंमत. बरोबर आहे. त्यांनी विचारलेलं काय? 3 टेबलची किंमत. 3 टेबलची किंमत म्हणजे काय? 315 जर का एका टेबलची किंमत आहे तर आपल्याला याच्या तिप्पट करायची, म्हणजे किती झाले? 945. सिंपल. ठीक आहे. सेम तुम्ही याला असं करू शकता. आता याच्यामध्ये काय आहे? हा पार्ट लिहायची गरजच नाही. प्रत्येक वेळेस 1 हा काढायची गरजच नाहीये. सिंपल आहे. तुम्हाला सांगितले काय करायचंय ते. कसं? माझ्या 5ला 225 तर माझ्या 7ला किती? झालं. हेच केलं आपण. 5 ने भाग देणार याला किती आले? 45. 45 गुणिले 7 किती आले? 315. एका टेबलची किंमत आहे. आपण काय म्हणालो होतो? एका टेबलची किंमत किती आहे? 7 युनिट. 7 युनिट म्हणजे किती आलेत आता? 315 रुपये आलेले आहेत. एका टेबलची किंमत 315 तर 3 टेबलची किंमत किती? ह्याच्या तिप्पट करा फक्त. किती येतील? 945. सिंपल. बघा आता तुम्ही हे असं, एक मिनिट थोडंसं मिनिमाइज करून बघू. हे असं प्रत्येक वेळेस हा एवढा प्रकार करण्यापेक्षा फक्त असं फटकन एवढं जरी केलं तरीही चालतंय. ठीक आहे. शेवटी तुमचं उत्तर काय? 945 945च आलेलं आहे. प्रत्येक वेळेस रेशो दिलाय, त्याची संख्या दिली, मग ते 1 कन्वर्ट करून ते परत पुढे जाण्यापेक्षा सरळ तुम्ही इथल्या इथे करू शकता. ठीक आहे. बाकी याच्या ट्रेडिशनल मेथडनी तर एवढा वेळ जातो, म्हणजे 2.5 मिनिटं चालल्या जातात पोरांचे, तरीही उत्तर बरोबर येण्याची गॅरंटी नसते. ठीक आहे. त्याच्यामुळे शॉर्ट ट्रिक वापरायच्या. कमीत कमी गुणाकार, कमीत कमी खाडाखोड जर का केली तर तुम्हाला ते 3 ते 5 या MPSC राज्यसेवा प्रीच्या 3 ते 5 या पेपरच्या वेळेमध्ये तुमचं डोकं असंच इथे अशा प्रकारे चालायला पाहिजे. ठीक आहे. सीमा आणि राणी यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 2:1 आहे. ठीक आहे. पुढील वर्षी सीमाचे गुण 50% कमी झाले तर राणीचे गुण 50% वाढले तर नवीन गुणोत्तर किती? आता बघा, गुणोत्तर प्रमाण आपण शिकतोय आणि याच्यामध्ये टक्क्यांची गोष्ट झालेली आहे. तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन किंवा मग इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं असेल की टक्केवारी ही टक्केवारी सारखी न घेता त्याला फ्रॅक्शन मध्ये घ्यायचं. ठीक आहे. किंवा मग टक्केवारी टॉपिकमध्ये तर मी पुढे सांगेलच, पण आता सध्या आपण ह्या क्वेश्चन पुरतच बोलूयात. ठीक आहे. कारण की 50-50% आहे, सो आय होप तुम्हाला अवघड नाही जाणार काढणं. ठीक आहे. मी असं एक समजतो या उदाहरणामध्ये की त्यांना मार्कच 2 पडलेत. 2 आणि 1 हे मार्कच आहेत त्यांचे. गुणोत्तर नाही तर त्यांना मार्कच पडलेत तसे. ठीक आहे. आता काय सांगितलंय? पुढच्या वर्षी सीमाचे 50% गुण कमी झाले. 2चे 50% तर तुम्हाला काढता येत असतील, माहित असेल. 2च्या अर्धे करा, किती होतात? 1 मार्क तिचा कमी झालाय. किती पैकी? ह्या 2 पैकी. म्हणजे आता तिला मार्क किती पडलेत? 1च. बरोबर आहे. कोणाचं? हे सीमाचे. हे सीमाचे आणि हे राणीचे. बरोबर आहे. आता सीमाला मार्क किती पडला ह्या वर्षी? 1. आणि राणीचे गुण 50% वाढलेत. ठीक आहे. 1चे 50% किती? अर्धा. तो वाढलाय, म्हणजे 1चा आता किती झालाय? 1.5 झालाय. ठीक आहे. रेशोमध्ये एक गोष्ट असते की तुम्हाला रेशो दाखवताना पॉइंट हा दाखवता येत नाही, म्हणजे तो दाखवणं चुकीचं आहे. ठीक आहे. रेशोमध्ये कधीच पॉइंट हा येत नसतो. जर का तुम्हाला रेशोमध्ये पॉइंट आलाय 1 तर तुम्ही त्या रेशोची दुप्पट करा, नाही तर सरळ त्याला 10 ने गुणा. काही केलं तरी चालतं. ठीक आहे. 1 तर त्याची काय करायची? तुम्हाला
दुप्पट करायची आहे, रेशोमध्ये जर का पॉईंट आला असेल तर दुप्पट करा, नाही तर मग त्याला 10 ने गुणा. आपण दोन्ही कंडिशन करून बघू. ठीक आहे. आता माझा इथं रेशो काय आलाय, 1:1.5. ठीक आहे. मी जर का दुप्पट केली आणि जर का मी 10 पट केली, काही फरक नाही पडत, शेवटी तेच येतं. दुप्पट केली तर काय होईल, पूर्ण रेशोची दुप्पट करायची म्हणजे किती आहे, 2:3 आलं. 10 पट जर का केली तर 10:15, शेवटी 5 ने याला भाग जाईलच. ठीक आहे. म्हणजे किती आलं, 2:3. काय करायचं ते करा, काय हरकत नाही, पण हे करा आता. ठीक आहे, उगाच क्लिष्ट नको करायला, एवढं फक्त हे तुम्ही लक्षात ठेवलंय. ठीक आहे. आता त्यांचं विचारलेलं काय आपल्याला, तर त्यांचं नवीन गुणोत्तर किती, नवीन गुणोत्तर काय असेल त्यांचं, हे त्यांचं नवीन गुणोत्तर आहे 2:3. परत एकदा पटकन मी समजून सांगतो तुम्हाला, आपण या गणितामध्ये काय केलंय. राणी आणि सीमा आणि राणी यांचं गुणोत्तर येऊन घेतलं 2:1. मग त्यांचं गणित मार्कांमध्ये किंवा मग त्या रेशोमध्ये काय फरक पडला तो आपण इथपर्यंत लिहून घेतला, ह्या ठिकाणी. मग आपल्याला लक्षात आलं की इथे पॉईंट येतोय, मग तो पॉईंट काढण्यासाठी आपण काय केलं, एक तर दुप्पट करा किंवा मग 10 पट करा, काहीही चालतंय. ठीक आहे. ते आपण केलं आणि नवीन एनर्जी काही गुणोत्तर आहे ते आपण इथे काढून दिलं. ठीक आहे. धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून पुढचे टॉपिक्स बघूयात.